आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. नमस्कार, मी श्रीकांत घुले. आपण पाहताय झी 24 तास. 10च्या टॉप 10 बातम्या या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. दिवसभरातल्या 10 महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते. अहमद पटेल यांच्यासोबत बैठका झाल्या. पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट. गोपीनाथ मुंडे कमळातच जन्मले आणि कमळातच विसावले. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते या चव्हाण यांच्या दाव्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. काँग्रेसच्या कार्यक्रमात वंदे मातरमला विरोध झाल्याचा आरोप. सोनिया गांधींकडून वंदे मातरम थांबवण्याचा प्रयत्न. भाजपचा दावा. काँग्रेसनं मात्र आरोप फेटाळले. काँग्रेसची कृती दिमागी नक्षलवाद. वंदे मातरमच्या वादावरनं देवेंद्र फडणवीसांचा. सोनिया गांधींवर हल्लाबोल. संवैधानिक शक्तीचा अपमान केल्याचाही आरोप. सांगलीत कचरा फेकण्यावरून वाद आणि हाणामारी. पती पत्नी गंभीर जखमी. शेजाऱ्याला अटक. सांगलीच्या जतमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च. माकपचा डफळापूर ते जत लॉंग मार्च. आरोग्य विभागातील बदल्यांवरून संतोष बांगर आक्रमक. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. तुम्हाला अधिकार कोणी दिला सांगा, बांगर यांचा सवाल. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंढरपुरात विशेष अलंकार. श्री विठ्ठल रुक्मिणीला पारंपरिक अलंकार परिधान. विठ्ठल रुक्मिणीचं रूप खुललं. आणि भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अटारी वाघा सीमेवर बीटिंग द रिट्रीट सोहळा. जवानांकडून चित्तथरारक कवायतींचं सादरीकरण. देशभक्तीच्या वातावरणानं सीमा परिसर दुमदुमला. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूयात दिवसभरातली पहिली महत्त्वाची आणि मोठी बातमी. दिल्लीमधील काँग्रेस मुख्यालयात झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातला एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी कार्यकर्त्यांना वंदे मातरमच्या दरम्यान काही सूचना देत असल्याचं दिसतंय. यावरून काँग्रेसवर सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केलेली आहे. काँग्रेसच्या कार्यक्रमात सोनिया गांधींनी वंदे मातरमला विरोध केला. हा मानसिक नक्षलवाद नाही तर काय, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विचारलाय. दरम्यान काँग्रेसमध्ये कित्येक वर्षांपासून वंदे मातरम गायलं जात आहे. कुणीही वंदे मातरमला विरोध केला नाही, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलेलं आहे. देशाच्या एकूण निर्णयांमध्ये संपूर्ण वंदे मातरम 15 ऑगस्टला वाजवायचं हा देशाच्या संविधानाच्या अंतर्गत दिलेल्या अधिकारात घेतलेला निर्णय असताना पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे, ही अराजकता नाही आहे तर काय आहे, एक प्रकारे संवैधानिक शक्तीचा हा अपमान नाही तर काय आहे. घटना जी घडलेली आहे तिचा संदर्भ वेगळा आहे आणि कांगावा जो चाललाय तो वेगळा आहे. असे होत असणारे भारतीय जनता पक्षाचे आरोप सर्व निरर्थक आहे. सदर व्हायरल होत असणारा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगेजी यांना उभं राहण्याचा चालण्याचा त्रास आहे हे सर्वश्रुत आहे. आणि अशा वेळेस त्यांना बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करायला पाहिजे तातडीने. या अनुषंगाने सोनियाजी सूचना देत आहेत. आपण बघितलं असेल की पंतप्रधान कार्यालय निवासस्थानाच्या समोर जे आंदोलन झालं त्यावेळेसही दीर्घकाळ खरगे साहेबांना उभं राहावं लागलं आणि त्यानंतर त्यांची प्रकृती जी आहे ती थोडे प्रश्न निर्माण झाले होते आणि त्या त्या ठिकाणी घटना तशी पुन्हा घडू नये, पुनरावृत्ती होऊ नये याकरता सोनियाजीला सूचना देत आहेत. असे आरोप जे आहेत हे भारतीय जनता पक्षाने करणं थांबवावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षणासाठी विरोधकांना साद घातली आहे. राजकारणामुळे महिला आरक्षणाचं विधेयक रखडलंय. आता महिला आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन मोदी यांनी लाल किल्ल्यावरून विरोधकांना केलेलं आहे. पंचायतों में, नगर पालिका में, महानगर पालिका में बहुत बड़ी मात्रा में हमारी महिलाएं जनप्रतिनिधि बनकर के देश का मार्गदर्शन कर रही है, समस्याओं का समाधान कर रही है.
बहुत ही सक्षम नेतृत्व दे रही है। और इसी को ध्यान में रखते हुए हमने पार्लियामेंट में नारी शक्ति वंदन अधिनियम पारित किया था, लेकिन किसी न किसी कारण से राजनीति के अखाड़े में पिछले 40 साल से ये सपना हमेशा राजनीतिक अखाड़े का शिकार हो गया है। मैं देश के सभी राजनीतिक दलों से आज लाल किले की प्राचीर से तिरंगे झंडे की छाया में खड़े होकर के प्रार्थना करता हूं, आग्रह करता हूं, आइए उन महिलाओं के सामर्थ्य के पुजारी बनिए, उन महिलाओं के सम्मान में आगे आइए और जल्द से जल्द हमारी माताओं बहनों को 33% विधानसभा और लोकसभा में उनको प्रतिनिधित्व मिले, वे भारत की नीति घड़तर के अंदर अपना योगदान दे। समय की मांग है और मैं सभी राजनीतिक दलों से फिर से आग्रह करता हूं, आइए महिला आरक्षण लागू करके महिला सम्मान में आप भी जुड़िए, आप भी यश लीजिए, आप भी क्रेडिट लीजिए। महिला आरक्षण विधेयकासाठी जनगणना गरजेची आहे। याआधी विरोधकांनी मान्यता न दिल्यामुळे विधेयक पडलं, मात्र आता विरोधकांनी सहकार्य करावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर विरोधकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे। यावर आदित्य ठाकरे यांनी पलटवार केलेला आहे। सेन्सस पूर्ण करणं आणि सेन्सस पूर्ण करून डिलिमिटेशन करणं आणि त्यानंतर महिला विधेयक लागू करणं, त्यामुळे जोपर्यंत सेन्सस पूर्ण होत नाही आणि डिलिमिटेशन होत नाही तोपर्यंत महिला विधेयक लागू होऊ शकत नाही। मग सेन्ससला वेळ लागतो आहे हे बघितल्यानंतर मागच्या अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने नवीन संविधान संशोधन आणलं होतं की ज्याच्यामध्ये नवीन सेन्सस होत नसेल तर जुना सेन्सस लागू करून ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भात ते संविधान संशोधन होतं। मला वाटतं आजच्या दिवशी तरी स्वातंत्र्याच्या दिवशी खोटं बोलणं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे कितपत शोभतं हा त्यांनी विचार करावा। 2023 मध्येच महिला आरक्षण बिल हे पास झालेलं आहे आणि आम्ही तर आत्ता पण सांगतोय, आत्ताच पूर्णपणे जसंच्या तसं 2023चं बिल लागू करा, आम्ही तयार आहोत। पण डिलिमिटेशन हे जोडण्याचा प्रयत्न करू नका, त्याच्यात तुमच्या फायद्यासाठी देशाचं तुम्ही वाट नका लावू। लोकसभा आणि राज्यसभेत महिलांना 33% आरक्षण देण्याची तरतूद असलेल्या महिला आरक्षण कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। महिला आरक्षणाचं विधेयक 2023 मध्ये लोकसभा आणि राज्यसभेत सर्वपक्षीय सहमतीने मंजूर झालेलं आहे, त्यामुळे आता त्याच्या अंमलबजावणीसाठी आणखी विलंब होऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडली। तर हे विधेयक अजूनही का लागू केलं नाही असा सवाल खासदार संजय राऊत यांनी सरकारला विचारलेला आहे। याला भाजपचे नेते प्रवक्ते नवनाथ बन यांनी उत्तर दिलं। 2021च्या जनगणनेनंतर महिलांना आरक्षण मिळणार होतं, मात्र जनगणना झालेली नाही आहे। महिला आरक्षणासाठी 2011ची जनगणना गृहीत धरावी लागेल, मात्र त्याला तुम्ही विरोध केला आणि त्यामुळे महिलांना आरक्षण मिळत नाही असा पलटवार बन यांनी केला आहे। महिला आरक्षणाचं बिल हे लोकसभेत आणि राज्यसभेत 2023 मध्ये पास झालेलं आहे। 2023 मध्ये एका मताने आम्ही सगळ्यांनी मिळून लोकसभेत आणि राज्यसभेत ते ऑलरेडी पास केलेलं आहे। त्याच्यामुळे महिला आरक्षणाच्या बाबतीत एका मताचे आहेत आणि आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षण लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी आणि हे बिल एका मताने, मी पुन्हा रिपीट करते की एका मताने 2023 मध्ये आम्ही सगळ्यांनी पास केलेलं आहे। माझं देशाच्या पंतप्रधानांना एक आव्हान आहे, 2023ला मंजूर झालेल्या बिलाचं आपण अंमलबजावणी अद्याप का केली नाही याचं तुम्ही जर लाल किल्ल्यावरून उत्तर दिलं असतं तर आपण सत्यवादी आहात हे आम्ही जाहीरपणे सांगितलं असतं। महिलांना आरक्षण हे 2021च्या जनगणनेनंतर मिळणार होतं, परंतु अद्याप जनगणना झाली नाही, म्हणून 2029ला हे आरक्षण मिळायचं असेल तर 2011ची जनगणना गृहीत धरणं आवश्यक आहे।
परंतु त्याला तुम्ही विरोध केला म्हणून महिलांना आरक्षण मिळत नाही. परंतु लक्षात घ्या, महिलांचा अपमान कराल आणि महिला आरक्षणाविरोधात भूमिका घ्याल तर ही नारी शक्ती, महिला शक्ती तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. तर विकसित भारतामध्ये तरुणांचं योगदान महत्त्वाचं आहे. देशाच्या विकासाची चावी तरुणाईच्या हातात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे. पंतप्रधानांनी तरुणाईचं कौतुक केलं आहे. विकसित भारत संकल्पनेला तरुणांच्या सोबत जोडून पुढे जायला हवं असं देखील पंतप्रधान मोदी यांनी म्हटलेलं आहे. विकसित भारत की यात्रा में युवाओं की बहुत बड़ी भूमिका है. इतना ही नहीं, विकसित भारत का सबसे बड़ा लाभार्थी भी मेरे देश का युवा है और इसलिए हमें विकसित भारत के लक्ष्य को युवाओं के साथ जोड़ करके आगे बढ़ाना है. युवाओं हमारी सर्वोच्च प्राथमिकता के साथ हमें आगे बढ़ना है. साथियों, पिछले 10-12 साल में उस दिशा में बहुत कुछ हुआ है. त्यांनी लाल किल्ल्यावरनं देशाला संबोधित करताना युवा शक्तीचे आभार मानले होते. यावरून संजय राऊतांनी जोरदार टोला लगावलेला आहे. हा देश कायमच युवा शक्तीच्या माध्यमातून पुढे गेलेला आहे. त्यामुळे ज्यांचं वय 75 झालेलं आहे त्यांनी सत्ता त्याग करून युवा शक्तीच्या हाती सत्ता द्यावी असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलेला आहे. हा देश कायम युवा शक्तीच्या माध्यमातूनच पुढे गेला. त्याच्यामुळे ज्यांचं वय 75 वर्ष आहे त्यांनी सत्ता त्याग करून युवा शक्तीच्या हाती सत्ता दिली पाहिजे. हीच आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला खरी मानवंदना राहील. देशातली तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबत आहेत. जनाब संजय राऊत, तुमच्यासोबत आदित्य ठाकरे नावाचा तरुण तरी आहे का याचा विचार करा आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ला द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 2014 ते 2026 पर्यंत या देशातल्या तरुणाईचं नेतृत्व केलंय. तुमच्या मागं तुमच्या घरातले आदित्य ठाकरे उभं राहायला तयार नाहीत आणि तुम्ही जेनझीची आणि तरुणाईच्या गप्पा मारतायत. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे. आपण मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आणि अहमद पटेल यांच्यामध्ये गुप्त बैठका झाल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांनी मंत्री करण्याची अट घातली होती. मंत्रिपद द्या, अन्यथा नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत असंही मुंडे यांनी म्हटलं होतं असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे. सोनिया गांधी यांनी प्रवेशाला परवानगी दिली होती, मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग विरोधी पक्षातला खासदार आपल्याकडे घेऊन मंत्री करणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतल्याने हा प्रवेश झाला नाही. या सर्व घडामोडीत आपण पंतप्रधानांकडे न जाता थेट सोनिया गांधींकडे गेलो होतो असा दावा देखील त्यांनी केला आहे. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा भाजपनं खोडून काढलेला आहे. त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला. मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे, आमचं सगळं ठरलं. सोनिया गांधींची परवानगी घेतली. त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मी राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा, कारण मला पोटनिवडणूक लढावी लागेल. आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरचे दोघं आहेत, ते मला काही निवडून देणार नाहीत. तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच तिथे. मला मंत्री करा. मी त्यांच्याशी बोलताना सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं कॅबिनेट मंत्री तर एकदम शक्य होईल कारण माहिती, म्हटलं राज्यमंत्री स्वतंत्र बरोबर करता येईल. आमचं सगळं ठरलं. ते गुप्तपणे आले. मी महाराष्ट्र सदनात राहता एका हॉटेलमध्ये राहिलो, कोणाला कळू नये. त्यावेळेला माणिकराव ठाकरे अध्यक्ष होते. आमचं सगळं ठरलं. रात्री गुप्त 2 वाजता बैठका झाल्या. अहमद पटेलच्या आमच्या मॅडमची परवानगी घेतली. मला वाटतं अट नव्हती तेव्हा, पण ठीक आहे, तर त्याच्यात मी जात नाही. जास्ती गौप्यस्फोट मी नाही करत, कारण जवळून पाहिलेलं आहे मी ते. आणि त्याच्यात माझ्या आजोबांनी त्यांना काय सांगितलं आणि रोखलं तर ते पण मला माहिती. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत नेते होते. त्यांनी कधीही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असं सांगितलं नाही. शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये राहणारे निष्ठावंत नेते म्हणजे गोपीनाथजी मुंडे. आता दुर्दैवानं मुंडे साहेब आज हयात नाहीत आणि त्यांच्या पश्चात अशा पद्धतीनं मुंडे साहेबांच्या निष्ठेवर शंका घेणं अतिशय चुकीचं आहे. तुळजापुरातील सीसीटीव्हीवरून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालेली आहे. धाराशिवचे आमदार कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असणार आहेत असा दावा पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी केला.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून कैलास पाटील यांच्यावर वॉच ठेवून ऑपरेशन टायगर करणार असंही सरनाईक यांनी म्हटलेलं आहे. याला आमदार कैलास पाटलांनी प्रत्युत्तर दिलं. माझ्यावर पाळत ठेवायची असेल तर 24 तास कॅमेरे असलेली गाडी माझ्या मागे लावा असं कैलास पाटलांनी म्हटलेलं आहे. चायनीज कॅमेरे आहेत, असे कॅमेरे आहेत, जापनीज आहेत, कुठल्या देशातनं कुठले कॅमेरे ते फिरून त्यांनी त्या कंपनींची नावं काढलेत हे आम्हाला कल्पना नाही. परंतु पूर्णतः 10 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो DPCतनं मंजूर केलेला आहे. 62 ठिकाणी आम्ही ते कॅमेरे लावतो आणि त्याचबरोबर ह्या 62 ठिकाणांबरोबर इतरही ठिकाणी CCTVच्या माध्यमातून आम्ही कॅमेरे अजून भविष्यामध्ये कसे लावता येईल ह्यासाठी SP आणि कलेक्टरना तशा सूचना केलेल्या आहेत. कैलास पाटील कुठे जातात, काय करतात, किती वाजता घरी जातात, किती वाजता तुळजापूरला येतात याची सगळी माहितीसुद्धा त्या CCTVच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला मिळणार, जेणेकरून आम्हाला आमचं ऑपरेशन टायगर सोपं होईल. असं काहीतरी हा तुळजाभवानीच्या सुरक्षेचा विषय होता. प्रत्येक माणसाच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आपल्या भावनेचा विषय आहे आणि तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी असं काहीतरी ऑपरेशन टायगर अशा गोष्टी ह्या बोलत आहेत. खरं तर ते जबाबदार व्यक्ती आहेत, या जिल्ह्याचे पालक आहेत, त्यांनी या बाबतीतली वस्तुस्थिती समोर आणली पाहिजे. जिल्हावासियांसमोर, राज्यातल्या तुळजाभवानीला मानणाऱ्या प्रत्येक भाविकासमोर ही जी वस्तुस्थिती CCTVच्या बाबतीत आणली पाहिजे. त्याची टिंगलटवाळी करणे, चायनीज जापनीज असं बोलणं हे मला त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हतं. खरं तर माझ्यावर कुठं सर्व्हिलन्स ठेवायचे ठेवा. त्यांच्या परिवहन विभागाकडे एक तसली एक गाडी असते, त्याला कॅमेरे असतात, ती गाडी कायम माझ्या मागं राहू द्या, काही अडचण नाही मला. पण काही गोष्टी मी बोलत नाही, आता योग्य वेळेवर बोलेन. की मित्र म्हणून त्याच्या भावनेचा आदर करणं, त्याचा सन्मान करणं ही मित्राची जबाबदारी असते. त्याच्यामुळं मैत्री आहे ना, मैत्री 100% कायम आहे. पण राजकीय निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांना जे वाटतंय तशा पद्धतीचा योग्य निर्णय तिने घ्यावा हीच मला वाटतं. मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा झाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर देखील सोहळ्याला उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून मिलिंद नार्वेकर आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये जवळीक वाढल्याची चर्चा रंगलेली आहे. त्यामुळं त्यांच्या या उपस्थितीची देखील आज चर्चा झाली आहे. कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला कोणी ना कोणी उपस्थित राहिलं पाहिजे, पण जे संविधानिक पदांवर आहेत त्यांनी त्या संस्थेच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलं पाहिजे, महत्वाचं असतं. हा शासकीय सोहळा आहे, तो का भारतीय जनता पक्षाचा किंवा फडणवीस कुटुंबाचा व्यक्तिगत सोहळा आहे का? कोणाचा सोहळा आहे? देशाच्या स्वातंत्र्य दिनाला अलीकडच्या काळामध्ये खाजगी स्वरूप आलं आहे. मग लाल किल्ल्यावरचा असेल किंवा महाराष्ट्रातला असेल किंवा राज्यातला असेल. मुंब्रा शहराच्या नावावरून राजकीय वाद पेटलेला आहे. मुंब्राचं नाव बदलून मुंब्रा देवी करणार असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे. कावड यात्रेनिमित्त मंत्री नितेश राणे उद्या मुंब्रा शहरामध्ये येणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर मुंब्राऐवजी मुंब्रा देवी असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान यावरून जितेंद्र आव्हाड यांनी नितेश राणे यांना चिमटा काढला. मुंब्रा देवीच्या नावावरूनच शहराचं मुंब्रा असं नाव पडलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मुंब्राचा उल्लेख केला, मुंब्राचं नाव मुंब्रा देवी म्हणून लवकरच होणार आहे. मुंब्रा देवी म्हणून लवकरच जाहीर होणार आहे. मुंब्रा देवी म्हणून पूर्वी होतं का? होतो. पहिलं आपण सगळे हिंदूच होतो. म्हणून त्याच्यामध्ये परत आपण हिंदूला सगळं हिंदूमय करण्याचं काम आम्ही लोक करतो. आम्ही इस्लामपूरचं ईश्वरपूर कसं केलं तसंच लवकरच मुंब्राचं मुंब्रा देवी होणार. त्यांचं स्वागत आहे. त्यांना माहित नाही मुंब्रा देवीवरूनच मुंब्रा नाव पडलं. मुंब्रा हे काय कुठल्या मुसलमानांनी ठेवलेलं नाव नाही आहे. चाकण MIDC मधील वाहतूक कोंडी, रस्त्याची दुरवस्था आणि उद्योगांच्या प्रलंबित तक्रारींची अखेर राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती आणि उद्योग तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय आज जारी करण्यात आलेला आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या सह अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय समिती काम करणार आहे.
आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत एक कोऑर्डिनेशनची कमिटी केली आहे, वेगवेगळे डिपार्टमेंट्स त्याच्या अंतर्गत दिले आहे आणि त्याला आम्ही एक लक्ष दिलेलं आहे की त्यांनी संपूर्ण प्लॅन तयार करायचा, रिसोर्सेस उपलब्ध आहेत त्याचा वापर करून या ठिकाणी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट दूर करायचं आणि ज्या अपेक्षा उद्योजकांच्या आहेत त्या कमीत कमी वेळात पूर्ण करायच्या याकरता ही कमिटी केली आहे. केवळ चाकणच नाही तर पुण्यातल्या इतरही इंडस्ट्रीयल एरियाजमध्ये ही कमिटी लक्ष घालेल आणि पुढच्या टप्प्यामध्ये इंडस्ट्रीयल टाउनशिप ॲक्टच्या अंतर्गत या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था तयार करून त्या माध्यमातून इथल्या सगळ्या सोयी निर्माण करण्याचा शासनाचा उद्देश आहे. आदित्य ठाकरे यांनी चाकण MIDC भागात पाहणी केलेली आहे. उद्योगमंत्र्यांचा दौरा ठरल्याच्या नंतर डागडुजी करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. उद्योगमंत्र्यांनी सुट्टीच्या दिवशी चाकणला जाऊ नये असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. कामाच्या दिवशी या म्हणजे सामान्य माणसाप्रमाणे ताफा न घेता तुम्ही यावं असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. ताळमेळ नाही कोणाचा, पण सगळीकडे अक्षरशः वाट लावून ठेवलेली आहे आणि उद्योगधंद्याने इथे राहणं हे कठीण करून ठेवलेलं आहे. आज हा उद्योजकांनी आवाज उठवलेला आहे, कामगारांनी आवाज उठवलेला आहे. कदाचित उद्या उद्योगमंत्री येतात असं मला कळलं. मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगत आहे की उद्या येऊ नका, उद्या रविवार आहे. एखाद्या वर्किंग डेला या, प्रोटोकॉल बाजूला ठेवा, सिक्युरिटी बाजूला ठेवा किंवा सायरन न वाजवता आपण फिरा, कारण आपली ही जबाबदारी आहे. किती वेळ कुठे कोण कोण ट्रॅफिकमध्ये अडकतं हे एखाद्या सामान्य नागरिकासारखं किंवा उद्योजकासारखं किंवा कामगारासारखं एकदा या ट्रॅफिकमध्ये अडकून पहा, मग तुमचे डोळे उघडतील आणि मग काहीतरी बदलायला सुरू होईल. बातमी आहे बाबा रामदेव यांच्या एका वक्तव्याची. देशामध्ये सध्या गोंधळाची परिस्थिती आहे, सगळीकडे घोटाळे सुरू आहेत. बाबा रामदेव मोदी सरकारवर संतापले. परिस्थिती सुधारली नाही तर आंदोलन करावं लागेल असा थेट इशारा देखील रामदेव बाबांनी दिला आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी देशातील शिक्षण व्यवस्था, पेपरफुटी आणि सरकारी भरतीमधील घोटाळ्यावरनं सरकारवर निशाणा साधलेला आहे. पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे. देशात चारही दिशांना गोंधळ माजलेला आहे. लहान मुलं शाळा महाविद्यालयातनं विद्यार्थी आंदोलन करतायत. त्यांच्या शाळेत सुविधा नाही आहेत, शिक्षक नाही आहेत, पाणी, वीज, शौचालय अशा सुविधा उपलब्ध नाही आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी शिक्षक आहेत तर पुस्तकं नाहीत, पुस्तकं आहेत तर शिक्षक नाहीत, शिक्षक असतील तर परीक्षेत कॉपी होतीये, पेपर फुटतायत अशी संतप्त प्रतिक्रिया योगगुरू बाबा रामदेव यांनी दिली आहे. 99% घोटाला होता है. अपने विचार, अपने संस्कार, अपने संगठन, अपने ही जाति वर्ग समुदाय के लोगों को ठोक लेते हैं और बाकी को बाहर धक्का मार देते हैं. ये बहुत ही अपमानजनक है. ये लोकतंत्र के खिलाफ है, ये न्याय के भी खिलाफ है. एक तरफ हम कह रहे सत्यमेव जयते, ये तो धर्मस्ततो जय, हमने शासकीय उद्घोष बना दिए और वहां जब किसी को इंटरव्यू की बारी आती है तो 10 में से पहले से तय करके और पैसे लेके 25-50 लाख 1-1 करोड़ रुपए की रिश्वत लेकर के फिर भर्ती करते हैं. अब ऐसे ही आंदोलन करना पड़ा तो देश कैसे चलेगा. इसलिए भाई सुधर जाओ, नहीं तो देश में आंदोलन और ज्यादा भी हो सकते हैं. आंदोलन के नाम पर मैं अराजकता, अनार्की का समर्थक नहीं हूं, लेकिन भाई ये बात तो जरूर है, देश में घपला भी बहुत है. ये घपले ठीक कर लो, नहीं तो कहीं ऐसा ना हो कि बाबा रामदेव को दोबारा आंदोलन करना पड़े. आमदार झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांकडून सुरक्षा देण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आल्यात. वांद्रे पोलिसांकडे त्यांनी सुरक्षेची मागणी केलेली होती. आवश्यक सुरक्षा देण्यास सांगितल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. आमदार झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती. या संदर्भात त्यांनी मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक सूचना देण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. मुंबईमध्ये मैं मुंबई में आया हूँ और मैंने जो तकरार है वो भी मैंने फाइल की है. अभी जो मुंबई पुलिस फैसला लेगी वो करेगा. मेरा जो काम था मैंने वो कर दिया. आपको भरोसा है मुंबई पुलिस? वो एक मेरा जो एक पता नहीं अभी मैं वो उसमें जवाब कैसा दूं. अगर मैं मेरे पिताजी का बेटा होने के नाते मैं बोल सकता हूँ कि डिपार्टमेंट में कुछ लोग हैं जो जानते हैं कि मेरे और मेरे परिवार के साथ क्या मेरे पे बीत रही है. मगर आए दिन ये होने के बाद भी अगर हमें न्याय नहीं मिल रहा है तो हम क्या कर सकते हैं. मगर मुझे उच्च न्यायालय पे पूरा भरोसा है. कुठली सुरक्षा काढलेली नाही, त्यांना सुरक्षा दिलेली आहे. अधिकच्या सुरक्षेची अपेक्षा आहे. त्याही संदर्भात मी स्वतः
आपले जे CP आहेत त्यांना सांगितलेलं आहे. थ्रेट परसेप्शन बघून आवश्यक तेवढी सुरक्षा त्यांना देण्याकरताही सांगितलं आहे. त्यांना ज्यावेळेस धमक्या आल्या त्याचाही पाठपुरावा पोलीस करतायत. मला असं वाटतं की पोलिसांचे कर्तव्यच आहे की कोणाच्याही जीवाला जर धोका असेल तर त्याच्या जीविताचं रक्षण झालं पाहिजे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत याही बाबतीमध्ये मला असं वाटतं कुठलीही कमतरता येणार नाही. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अटारी वाघा सीमेवर बीटिंग द रिट्रीट हा सोहळा पार पडला. जवानांच्या शिस्तबद्ध संचलनालयानं आणि देशभक्तीच्या वातावरणानं सीमा परिसर दुमदुमला. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह 10च्या टॉप 10 बातम्या या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. मात्र ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पहा फक्त झी24 तास. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH